वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे अमृता पावसकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि तुम्हाला माझ्याकडून नमस्कार। तर मंडळी, आज आमच्याकडे घरामध्ये हरताळकीचा पूजा आहे आणि आज हरताळकीचा तुम्हाला व्लॉग दिसेल। आणि आई इथे पप्पा आणि यतींसाठी पुलाव बनवत आहे। त्यांचा उपवास नाही आहे तर त्यांच्यासाठी पुलाव बनवते। आई काय बनवता? गरम मसाला? गरम मसाला करते ना। आणि इकडे गरम मसाला, घरगुती गरम मसाला बनवते आई। भटजी काका सुद्धा आलेले आहेत, पूजा करत आहेत, हरताळकीचं पूजन करत आहेत। आणि इथे आज आमच्या घरातल्या सगळ्या महिलांचा आज उपवास आहे। सकाळी नाश्त्याची सुरुवात चिबुडाने केली आहे यतींनी। त्याचा खूप फेवरेट आहे चिबूड आणि साखर वगैरे टाकून चिबूड एकदम पद्धतशीर यतीन इथे खात आहे। हरताळकीची पूजा चालू झाली आहे आणि त्या आमच्या घरातल्या सगळ्या महिला कुमारिका ह्या एकत्र झाल्या आहेत। आणि हा जो हरताळकीचा जो व्रत असतो तो खास करून लहान मुली कुमारिका असतात त्यापासून हा व्रत करायचा असतो। हरताळकीचा उपास का करावा, कशासाठी करावा किंवा ह्याचे कारण काय आहे, ही गोष्ट जी हरताळकीची आहे इथे भटजी काका सगळ्या महिलांना समजावून सांगत आहेत। कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती। एकदा नारद मुनी हिमवानाकडे आले व त्यांनी त्याला म्हणाले, हे पर्वत श्रेष्ठा, तुझ्या या सुखरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठवले आहे। ते ऐकून हिमवानाला आनंद झाला। त्यांनी पार्वतीला ही बातमी सांगितली, पण पार्वतीने मनोमन कैलासाला चंद्राला पती म्हणून भरले होते। तिच्या मनात ठरवलं होतं, पण त्याच्या प्रत्येच्या पित्याला स्पष्टपणे सांगण्याची गरज तिला झाली नाही। तिने आपल्या मैत्रिणीवर आपल्या पित्याला निरोप दिला आणि मला दुसऱ्या मनावर विवाह करून पार्वती आपल्या मैत्रिणीसह अरण्यात सोडून गेली आणि ते बहुत तपश्चर्या केली। नदीसाठी वाळूचे शिवलिंग तयार करून पार्वती हरताळी का पूजना, सरीला श्रावण निघाला भादवा
घरातील आणि सदस्यांनी पाया पडले आहेत आणि यतीन पप्पा दिना काका इथे मंडपाची तयारी करतायत आणि आई इथे खोबरं खिसून ठेवत आहे. गणपतीसाठी मोदक बनवणार आहे तर त्याच्यासाठी खोबरं खिसते आई इथे. हे काय वरती मंडपाला दुधाचे मोदक आहेत हे बनवत आहे. नवीनच ऐकते मी दुधाचे मोदक. मग काकू घट करणार माव्याचे अच्छा आमच्याकडे बाबा सगळे सुगरण दुधाचे मोदक. तुमच्याकडे काय बनवतात? उद्या एक मोदकाचे प्रकार चांगले बनवा. आमच्याकडे पण गेल्या वर्षी ना चॉकलेट मोदक हा मोदक मोदकाचे काय माहिती यंदा काय माहिती नाही मला. पण शर्वी तू काय लिहितोस रे इथे? अभ्यास करतोस मोबाईल मध्ये बघून. आणि इथे असं असतं प्रत्येक घरामध्ये जर मोठं भावंड जर अभ्यास करायला बसले तर बाकीचे लहान भावंड पण बरोबर अभ्यास करायला बसतात. तसाच हा प्रकार आहे आमच्या घरात सुद्धा. शर्विलची स्टाईल तर बघा, अभ्यास एवढा करतोय की एकदम जमिनीला डोकं लावून अभ्यास करतोय. जिजूची सेवा बघ, जिजू पुण्यवान आहे. जिजूला रिलॅक्स वाटलं काय? चला आरती करूया. सकाळी हरताळकीची पूजा झाली होती तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही संध्याकाळची आरती घेत आहोत. चला चला लवकर काळ घ्या आरतीला. चला चला काळच्या काढू. चला करता वाटा विघ्नाची पूर्वी प्रेम रूपाजयाची सर्वांगी सुंदर उपेंदुराची पंडितचे मान जय देव जय देव जय आमच्या गावातील वाडीतलं भजन आता घरी आलेलं आहे. खूप सुंदर भजन झालं आहे. छान प्रकारे भजन केलं आहे.
आणि इथे माझा हरताळकेचा व्लॉग संपलेला आहे. खूप छान वाटलं गावी येऊन, खूप प्रसन्न वाटलं, थोडं माइंड चेंज झालं. आणि माझ्या शर्विलनी व्लॉग केला आहे थोडासा, त्यांनी ट्राय केला आहे व्लॉग बनवायचा आज हरताळकेचा. तर शर्विलचा एक छोटासा व्लॉगची झलक बघूया आपण. हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अच्छा, माझी ती बसले ना मम्मा, ती अमृता पाऊस करत. ठीक आहे. हा, मी बाकीचे फॅमिली दाखवतो. हॅलो, ही माझी फेवरेट कोंबडी आहे. ही नानी हा ना, सक्षम 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 सानू माऊ, सानू रिया माऊ. चाय पिते गीता काकू, चाय पिते म्हणून सांग. दूध पिते उपासकला. इकडे बघ पप्पा, इकडे बघ पप्पा, इकडे बघ पप्पा, इकडे बघ. कौन है? कहाँ से पप्पा, इकडे बघ पप्पा, पप्पा. दुसरे कोंबडी दाखवतात आणि गाय. ही कोंबडी आमची आणि ती पण आहे, ती पण पिल्ल पण आमची, आमचे काढते. आणि तो वासरू तुम्हाला, हा आमचा वासरू, आमच्या कोणाचंच नाही, आमचं फक्त आमचं. आणि बैल माहिती हो रहा है? नहीं. हा आमचा सोम्या मारकुता, मारतो कोण पण गेला तरी पण. सोम्या, हे सोम्या, फक्त माका नाही मारत, मी घाबरता. सोम्या, सोम्या आता सुटला ना. आज मी ब्लॉग करतोय का माहितीये, मम्मीला ब्लॉग करायला होत नाही आणि हा सार्थक आला. आणि हा वासरू, हाय वासरू, कसा आहेस तू? बरं आहे ना वासरू? हाय तर वासरू, वासरू आमचं चांगलं वासरू, काय नाही करत, फक्त दाखवतो तुम्हाला. म्हशी दाखवू, म्हशी चला. नहीं. दाखवतो. ब्लॅक कलरची तिला मारकुटी आहे. आणि आणि आहे ना समोरची, ती पण मारकुटी आहे. अरे ते सेम आणि ते सेम दिसतात. दाखवू, हा तुझा भाऊ आणि दुसरा पण भाऊ आहे. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. मारता शिंगा बघितलं नाही हो, चोपता एका सक्षम का चोपलेला एकदम. तात्या आजोबा काय नाही करत आणि माका सक्षम का करत. आणि सातक दुसरे कोंबडी दाखवतो. हे गाय होते, कोंबडी दाखवतो. कुठचे आमची कोंबडी. याच्यात पहिलं कोंबडी होती, पोट्टी दिसते, ती बसायची छान होती. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. सगळ्यांना पोरांना काही चावायची नाही, मग ती मेली. आता तिकडे खड्डा दिसतोय, थांबा कुठं. ह्याच्यात खोटलं. आता आमची कोंबडी हिनेच मारली. चल झूठा.
नहीं। आणि शर्विलने पण माझा ब्लॉग छान छान बनवला आहे. जसं माझ्या शर्विलला जमतो तो ट्राय करतोय ब्लॉग बनवायचा, पण सुंदर बनवतो ब्लॉग ना शर्विल. क्या बताऊं मैं क्या बताऊं